अचानक गाडी धक्के घेत बंद पडली. सगळ्यांनी आजूबाजूला बघितलं. सगळं शांत दिसत होतं. काळाकुट्ट अंधार, रातकिड्यांचा घाबरवणारा आवाज आणि अंगावर काटा आणणारा तो थंड वारा, हे सगळं त्यांना थोडं वेगळं वाटत होतं. कारण त्यांनी कोल्हापूर सोडलं त्यावेळी त्यांना एवढं थंडगार वारं जाणवलं नव्हतं. पण त्या ठिकाणी गाडी बंद पडली तेव्हा त्यांना आजूबाजूचं वातावरण पूर्ण थंड जाणवत होतं. पूजा घाबरत अजिंक्यला बोलली, काय झालं अचानक गाडीला? बंद कशी का पडली? जरा खाली उतरून बघा ना. अजिंक्य सगळ्यांना शांत करत बोलला, थांबा रे, मी बघतो काय प्रॉब्लेम झालाय. प्रमोद आणि अजिंक्यने गाडीचं बोनेट उघडून बघितलं. इंजिन मधून खूप धूर येत होता. प्रमोदने सागरला पाणी आणायला सांगितले कारण रेडिएटरमध्ये पाणी नव्हते. इंजिन खूप गरम झाले होते. त्यांनी इंजिन थंड होईपर्यंत वाट बघितली. गाडीमध्ये सायली, आरती आणि पूजा यांची अवस्था खूप वाईट झाली होती. त्या तिघी पण खूप घाबरल्या होत्या. सागरला अशा वातावरणाची सवय होती कारण त्याने गावी असताना असे खूप अनुभव घेतले होते. थोड्या वेळाने इंजिन थंड झालं. त्यांनी रेडिएटरमध्ये पाणी टाकून गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात गाडी चालू झाली नाही. त्यांनी देवाचे नाव घेतले आणि त्या सुनसान रस्त्यावर ती गाडी एक कर्णकर्कश आवाज घेत सुरू झाली. त्यांनी देवाचे आभार मानले आणि ते सगळे पुढच्या प्रवासाला निघाले. सागरने घड्याळात वेळ बघितली. 10:10 झाली होती. अजून त्यांना 50 ते 60 किलोमीटर अंतर जायचं होतं. सागर अजिंक्यला लवकर चल म्हणून घाई करत होता कारण त्याला पुढचे संकट माहीत होते. गाडीमध्ये जुनी गाणी चालू होती. सगळे शांत होते. दिवसभराच्या धावपळीने सगळे थकले होते. आता ते निघवे या ठिकाणी आले असता सोनालीला काहीतरी अस्वस्थ वाटू लागले. तिने गाडी थांबवायला सांगितली आणि तिथे अजिंक्य एक चूक करून बसला. त्या निघवे फाट्याच्या पुढे रस्त्याच्या कड्याला एक उतारा ठेवला होता. अजिंक्यने त्या उतार्याकडे लक्ष न देता त्याच्या साईडला गाडी थांबवली. गाडी थांबलेली पाहून सोनाली घाई गडबडीत खाली उतरली. पण तिने खाली न बघता तो उतारा तुडवला आणि थोडं पुढे गेली. तिच्या पाठोपाठ पूजा पाण्याची बाटली घेऊन तिच्या मागे गेली. तिला पाणी दिलं आणि थोडा वेळ बसायला लावलं. नशिबाने प्रमोदने उलटी, डोकं आणि मळमळ यावरील गोळ्या आणल्या होत्या. त्याने सोनालीला गोळी दिली आणि झोपायला सांगितले. ती आणि पूजा गाडीत जाऊन बसले. अजिंक्यने गाडीचा स्टार्टर मारला आणि ते तिथून निघाले. पण त्यांनी मागे लक्ष दिलं नाही. तो उतारा अजून तसाच होता. आणि आता खरा प्रवास सुरू होणार होता. आता 11 वाजायला आले होते आणि भुकेने त्यांची अवस्था खूप बेकार झाली होती. तिकडे सोनालीची तब्येत खूपच बिघडत चालली होती. अजिंक्य सुद्धा गाडी पळवत होता. पण का कुणास ठाऊक जणू ती रात्र यांच्यासाठी वैरेची बनत चालली होती. कसंबस 11:30 पर्यंत ती मुदाळतिट्टा या ठिकाणी पोहोचलीत. तिथे पोहोचताच त्यांनी हॉटेल शोधायला सुरुवात केली. पण आधीच खूप उशीर झाला होता. त्यांनी सगळीकडे बघितले पण काही भेटलं नाही. नशिबाने एक हॉटेल चालू होतं, हॉटेल मेजवानी. त्यांनी त्या हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली. तो हॉटेलचा मालक म्हणाला, दादा, आता हॉटेल बंद करायची वेळ झाली आहे आणि आता जेवण पण शिल्लक नाही. तरी पण थोडा वेळ थांबता का? मी बघून सांगतो. सगळ्यांनी माना डोलावल्या आणि त्यांनी वाट बघायला सुरुवात केली. थोड्या वेळात हॉटेलचा मालक आला आणि त्याने
फक्त 4च ताटांचं जेवण शिल्लक आहे असं सांगितलं. प्रमोद त्याला आभार मानतच बोलला, दादा चालतील आम्हाला, तुम्ही ताटे लावायला घ्या. त्या सगळ्यांनी नॉनव्हेज ऑर्डर केली होती. सोनाली जेवायच्या मनस्थितीत नव्हती, पण सगळ्यांनी सांगितल्यावर तिने थोडं खाल्लं. पण आता सागरची काळजी वाढली होती, कारण आधीच त्यांना 12 वाजले होते आणि सगळ्यांनी मटणाचं जेवण जेवलं होतं. सगळ्यावरून ते निघाले. अजून त्यांना 30 ते 40 किलोमीटर अंतर पार पाडायचं होतं. सागरच्या चेहऱ्यावरची भीती आता स्पष्ट जाणवत होती. त्यांनी पूर हे गाव पार पाडलं. घड्याळात 12:30 वाजून गेले होते. त्या सगळ्यांच्या सोबत एक विचित्र गोष्ट घडत होती. त्यांची फक्त वेळ पुढे सरकत होती, पण त्यांचा प्रवास खूप संत चालला होता. सगळे शांत होते, कोण काय बोलत नव्हतं. पूजा आणि सोनाली झोपल्या होत्या. आता गाडी कोनवडे या भागात आली. ते गाव सोडून पुढे एक छोटासा ओढा लागतो. गाडी जसं जसं ओढ्याच्या जवळ येऊ लागली तशी तशी थंडी वाढू लागली. अजिंक्यने गाडीच्या काचा वरती घेतल्या आणि अचानक. धन्यवाद मित्रांनो, पुढचा भाग लवकरच प्रकाशित करण्यात येईल. या भयकथेचे पहिले 3 भाग बघण्यासाठी वरती आय बटनवर क्लिक करू शकता किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन पहिले 3 भाग तुम्ही बघू शकता. मित्रांनो, या भयकथेचा थरार आत्ता खरा सुरू होणार आहे, त्यामुळे पुढचे एपिसोड बघायला विसरू नका. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भयकथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.